आज आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय पाहणार आहोत. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची सूत्र तुम्हाला माहीत आहेत आणि जर त्रिकोण समरूप असतील त्यांची क्षेत्रफळ कोणत्या प्रमाणात आहेत हे आपण समजून घेणार आहोत. व्याख्या बघूया. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. पुन्हा एकदा, जर दोन त्रिकोण समरूप असतील, इथं दिलेले त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आहेत. या दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. आपण काय बघितलेलं होतं? त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया व उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात. आता बघणार आहोत समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात आहे. तर व्याख्या पुन्हा एकदा. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे समरूप त्रिकोण आहेत. आणि दुसरं दिलेलं आहे AD लंब BC आणि PS लंब QR. हे त्यांनी पक्ष दिलेलं आहे. आपल्याला साध्य दाखवायचं आहे. त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. लक्षात येते? त्रिकोणांची क्षेत्रफळे बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतात. बाजू कोणत्याही असतील. आता सिद्धता. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे माहिती आहे आपल्याला, दिलेलं आहे ते. मग बाजू प्रमाणात घ्या. AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आता पुढे जाऊया. त्रिकोण ADB, त्रिकोण ADB व त्रिकोण PSQ मध्ये कोण ADB बरोबर कोण PSQ प्रत्येकी 90 अंश हे माहिती आहे आपल्याला, कारण त्यांनी दिले आपल्याला AD लंब BC PS लंब QR. म्हणून कोण D आणि कोण S हे प्रत्येकी 90 अंश. तसंच कोण ABD बरोबर कोण PQS समरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. म्हणून त्रिकोण ADB समरूप त्रिकोण PSQ कोको कसोटीनुसार आपण बाजू प्रमाणात घेतोय. आता AD छेद PS बरोबर AB छेद PQ. AD छेद PS बरोबर AB छेद PQ समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत ह्या. परंतु आपल्याला माहिती आहे की AB छेद PQ बरोबर BC छेद QR आहे. म्हणून AD छेद PS बरोबर AB छेद PQ बरोबर BC छेद QR हे तिन्ही प्रमाणात आले. आता आपण जाऊया त्रिकोणांची क्षेत्रफळ. त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर AD गुणिले BC PS गुणिले QR. आपल्याला हे प्रमेय झालेले आहे. त्रिकोणांची क्षेत्रफळे पाया व उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात. म्हणून मग त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ बरोबर AD छेद PS. मी हे वेगळं करते आता. AD छेद PS गुणिले BC छेद QR बरोबर BC छेद QR गुणिले BC छेद QR. कारण आपल्याला माहिती आहे AD छेद PS बरोबर BC छेद QR आपण आधी सिद्ध केलेलं आहे ते. म्हणून मग त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर BCचा वर्ग भागिले QRचा वर्ग. आणि जर BC अपॉन QRचा वर्ग होत असेल तर AB स्क्वेअर
आणि पी क्यू स्क्वेअर हे पण होणार. तसंच ए सी स्क्वेअर आणि पी आर स्क्वेअर हे पण घेता येईल. म्हणून समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात हे सिद्ध झालेलं आहे. समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात. आता आपण एक उदाहरण बघणार आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण ए हा 90 अंश आहे. कोण ए हा किती दिलेला आहे? 90 अंश. आणि त्याच्यामध्ये DEFG हा चौरस काढलेला आहे. DEFG कसा काढला आहे तो? तर A', G', B, A', F', C म्हणजेच G हा बिंदू AB वर, F हा बिंदू AC वर आणि D व E हे बिंदू BC वर आहेत. कसे? B', D', E आणि D', E', C. आपल्याला दाखवायचं आहे DE वर्ग बरोबर BD गुणिले EC. BD गुणिले EC. पण परत एकदा त्रिकोणांची समरूपता वापरणार आहे. त्रिकोण ABC मध्ये चौरस GDEF असा आहे की A', G', B, G', D', C, A', F', C आणि D', E', C. आता GF समांतर DE म्हणून GF समांतर BC. आता आपल्याला समांतर रेषांचे संगत कोन वापरायचे. AGE बरोबर कोन GBD, AFG बरोबर कोन FCE हे समांतर रेषांचे संगत कोन आहेत. आता त्रिकोण AGF व त्रिकोण DBC मध्ये DBG मध्ये कोन AGF बरोबर कोन GBD, कोन GF बरोबर कोन BDG म्हणून त्रिकोण AGF समरूप त्रिकोण DBG कसोटी खो-खो. तसेच त्रिकोण AGF व त्रिकोण EFC मध्ये कोन AFG बरोबर FCE, कोन FAG बरोबर कोन CEF, प्रत्येक कोन 90 अंश येतो म्हणून त्रिकोण AGF समरूप त्रिकोण EFC कसोटी खो-खो. आपल्याला 3 त्रिकोण समरूप मिळाले. AGF समरूप DBG समरूप EFC. आपल्याला पाहिजे असणारे 2 कोन आहेत त्रिकोण DBG व त्रिकोण EFC. हे दोन्ही समरूप आहेत. बाजू प्रमाणात घेऊया. DB/EF बरोबर EG/FC बरोबर DG/EC. हे नंतरचे 2 घेतोय आपण. DB/EF बरोबर DG/EC. DB गुणिले EC तिरका गुणाकार बरोबर EF गुणिले DG. पण आपल्याला माहिती आहे चौरसाच्या बाजू असल्यामुळं DG, EF, GF आणि DE या चौरसाच्या बाजू समान आहेत. म्हणून BD गुणिले EC बरोबर DE गुणिले DE म्हणजेच DE वर्ग. DE वर्ग बरोबर BD गुणिले EC. आपण आज इथंच थांबतोय. उद्या पायथागोरसच्या प्रमेयाला आपण सुरुवात करूया.